नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी व गारपीट अशा इतर अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पीक विम्याच्या निकषानुसार पीक विम्यासाठी पात्र असलेल्या परंतु अद्यापी पीक विम्याचे वितरण न झालेल्या आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अशी अपडेट दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून आली आहे. आंबिया बहार फळ विमा 2024-25 करिताचा उर्वरित असलेला व थकीत असलेला हप्ता वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील बऱ्याच भागामध्ये गारपीट व अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा वातावरणातील इतर बदलामुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जसे की संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिक्कू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष असेल. फळपीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन 2024-25 करिता राज्य हिस्सा रुपये 159 कोटी 18 लाख इतका निधी अनुदानाकरिता वितरित करण्यात आला होता. परंतु राज्य शासनाच्या हप्त्याच्या उर्वरित निधीचे वितरण न झाल्याचे कारण सांगून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक विम्याच्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर केले जात नव्हते आणि त्याचमुळे आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आंबिया बहार 2024-25 मागणी करण्यात आलेल्या निधीस राज्य शासनाच्या माध्यमातून या निधीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यात सन 2024-25 व सन 2025-26 या 2 वर्षामध्ये संत्रा, मोसंबी, चिक्कू, पेरू, डाळिंब, लिंबू, सीताफळ व द्राक्ष या 8 फळ पिकांसाठी 26 जिल्ह्यामध्ये ही योजना राबविली जात आहे. आणि याच्याचकरिता भारतीय कृषी विमा कंपनीने केलेल्या मागणीनुसार व कृषी आयुक्तालयाने केलेल्या नुसार राज्य शासनाच्या माध्यमातून आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी 203 कोटी 74 लाख 18,555 रुपये इतकी रक्कम वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्स, फ्युचर जनरली आणि युनिव्हर्सल शॅम्पो या 4 विमा कंपन्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आंबिया बहार 2024-25 या वर्षाकरिता पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा थकीत असलेला पीक विमा लवकरच वितरित करण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, महत्त्वपूर्ण असे ही अपडेट होती. ही माहिती आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.